आता ज्याला कोणाला पण माझ्यासारखा म्युझिक सिस्टम बनवायचा आहे ना हा व्हिडिओ नक्की बघा, कारण याच व्हिडिओमध्ये मी माझ्या सर्व म्युझिक सिस्टमची माहिती देणार. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका वैभव स्वागत करतो तुमचं माझ्या 100K जर्नी मध्ये. तर आजचा विषय असा होता की आज मला म्युझिक सिस्टम अपडेट करायचा होता, म्हणजे म्युझिक सिस्टमची पेटी नवीन बनवायची होती आणि त्याचबरोबर लॉयनची आणि छत्रीची पण मला रिपेअरिंग करायची होती. पण त्याच्या अगोदर मला या पेटीचं माप काढून समोर पाठवायचं होतं, म्हणजे पेटी बनवायला लवकर सुरुवात होईल आपल्या जवळ लवकर पोहोचेल. आणि माप पण अशा प्रकारचा काढायचं होतं की मधामध्ये आपले एम्प्लिफायर संपूर्ण फिट झाले पाहिजे. एम्प्लिफायर जर मधामध्ये फिट झाले तर संपूर्ण पेटी पण वॉटरप्रूफ होऊन जाईल. म्हणून पहिले तर लागलो पेटीचं माप काढण्यासाठी आणि काहीच वेळामध्ये माप काढून तयार झालं होतं. आणि जर कोणाला माझ्यासारखी पेटी बनवायची असेल तर हे माप तुम्ही यूज करू शकता. पेटीचं माप तर काढून झालं, आता पेटीला लॉयनच्या खाली उतरायचं होतं. पेटीला खाली काय माझी एकट्याने उतरणं होत नव्हतं, म्हणून पहिले तर जाऊन आशिकला आणलं आणि ट्रॅक्टरला थोडा उंच जागेवरती लावलं, जेणेकरून आम्हाला पेटी खाली गेला सोपं जाईल. पहिले तर लॉयनचा स्टिरिओ खोलून घेतला आणि लगेच वायरिंग खोलून घेतली आणि दोघा तिघाच्या मदतीने पेटीला पण खाली काढून घेतलं. आता पेटीला खाली काढण्याचं कारण असं होतं की पेटीमधला एम्प्लिफायर गळून पडला होता आणि वाचताना गाणे पण बंद चालू होते आणि पेटीमध्ये खडखड खडखड असा आवाज पण येतो. आणि हो, या छत्रीला मी 2 दिवसाखाली लाइटिंग बसवली, ती पण गळून पडली होती आणि या छत्रीचा कलर पण संपूर्ण गेलेला होता. आता मला पहिल्यापासून छत्रीवरती काम सुरू करावं लागेल आणि परत म्युझिक सिस्टम पण चालू करायचं. आता हे संपूर्ण काम करूया उद्याच्या व्लॉग मध्ये. भेटूया लवकरच. धन्यवाद.